मुंबईतल्या एका तरुणीनं छेडछाड करणाऱ्या दारुड्याला चांगलीच अद्दल घडवली। प्रज्ञा मांढरे असं या तरुणीचं नाव आहे। प्रज्ञा ट्रेननं कांदिवलीला उतरली, तिथं एक दारुडा तिच्या जवळ आला आणि तिला वाईट हेतूनं स्पर्श करू लागला। सुरुवातीला तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यानंतर त्याची हिंमत वाढली आणि त्यानं तिला पकडलंही। त्यानंतर तिने लगेचच बॅगच्या साहाय्यानं त्याची यथेच्छ धुलाई केली। त्यानंही तिला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं कडवा प्रतिकार करत कुणाची मदत मिळाली नसतानाही दारुड्याला पकडून परफटत पोलीस ठाण्यापर्यंत नेलं। विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना कुणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही। हा प्रकार नेमका कसा घडला आणि प्रज्ञानं त्यावेळी नेमकं काय केलं, कशी हिंमत दाखवली हे सांगण्यासाठी थेट आपल्याबरोबर आता प्रज्ञा मांढरे आहेत। आपण प्रज्ञाशी बोलूया। प्रज्ञा, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन, तू दाखवलेल्या तुझ्या जिद्दीबद्दल, हिमतीबद्दल। आणि आम्हाला सर्वप्रथम सांगशील की नेमका काय प्रसंग घडला? गुरुवारी दुपारी 2:30च्या सुमारास मी कॉलेजवरून घरी जात होते आणि ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 8 वर जाणार होती बोरिवलीला। तर मी विचार केला की कांदिवलीला उतरून मी ट्रेन चेंज करून दुसऱ्या ट्रेनने जाईन आणि प्लॅटफॉर्मवर उतरले आणि समोरून तो गर्दुल्ला आला आणि त्याने मला हात लावला। तर मला खूप राग आला, त्याने हात लावला, मला खूप घाण वाटलं। मग नंतर तसंच मागे फिरून त्याला जोरात मारलं आणि नंतर मग त्याला पकडून पोलिसांकडे घेऊन गेले। जसं तू सांगितलं स्टेशनवर हा सगळा प्रकार घडला, त्यावेळी अनेक लोक तिथे होती, लोकांनी तुला साथ दिली त्यावेळी? माझ्यासोबत जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा म्हणजे सगळे बघायची भूमिका करत होते। समोरून खूप घाणेरडी गोष्ट आहे की एखाद्या मुलीसोबत प्रसंग घडतो असा आणि सगळे फक्त बघायची भूमिका करतात, हे खूप वाईट आहे। बरोबर आहे, निश्चितच वाईट आहे। मात्र असं सगळं घडत असताना त्या गुंडाशी लढण्याची जिद्द तुझ्यात नेमकी कुठून आली? एखाद्या मुलीला जर कोणी हात लावतोय तर ती ऐकून नाही घेणार, म्हणजे त्या गोष्टीचा रागच येणार। आणि जेव्हा एखादा माणूस जर आपल्याला अशा घाणेरड्या प्रकारे हात लावत असेल तर ऑब्व्हियसली कुठल्या पण मुलीला राग येणारच। आणि तसंच मलाही राग आला आणि खूप म्हणजे असं वाटलेलं की काय करू आणि काय नाही, म्हणून त्याला मी जोरात मारलं, त्याला 2-3 वेळा मारलं आणि पोलिसांकडे घेऊन गेली खेचत। बरोबर आहे, असं काहीतरी घडत असताना तुला अत्यंत राग आला आणि त्यातून तू एक हिंमत दाखवली। या तरुणींना, आणखीन तुझ्यासारख्या महिलांना, तरुणींना तू काय संदेश देशील? बलात्कारांचं तर प्रमाण वाढलंच आहे, पण काही मुली अशा असतात की त्यांच्यासोबत असं घडतं पण ते शांत बसतात। तर मी असं सांगेन की तुम्ही शांत बसू नका, म्हणजे पुढे येऊन तक्रार करा। तुम्ही जर पुढे नाही आलात तर हे कमी नाही होणार। बरोबर आहे, शांत बसू नका, प्रतिकार करा, हेच प्रज्ञा आपल्याला सांगते आहे। खूप खूप धन्यवाद प्रज्ञा, आमच्याशी बोलल्याबद्दल आणि हा सगळा प्रसंग आमच्याशी, हा सगळा अनुभव आमच्याशी कथन केल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।